नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज मंगेवाडी गावामध्ये आलोय, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. याच भागातील एक चांगले युवा प्रगतशील शेतकरी गेले बऱ्याच वर्षापासून भाजीपाला वर्गीय पिकं असतील, फळझाडं असतील किंवा इतर पिकं असतील, तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आणि विक्रमी उत्पादन घेणं हे त्यांचं ठरलेलं असतं. आज आपण त्यांच्याच प्लॉटमध्ये आलोय. साधारण त्यांचा कारल्याचा हा प्लॉट आहे. आणि कारल्यामध्ये कोणत्या व्हरायटीची लागवड केली आहे, त्याचबरोबर सरांची ओळख असेल, त्याचबरोबर कारले या पिकावरती आपल्याला सरांकडूनच जाणून घ्यायचं की एकंदरीत कोणते किडे असतात, कोणते रोग असतात, त्याचा प्रादुर्भाव होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या किडींचं आणि रोगांचं नियंत्रण करायचं असेल तर त्याच्यासाठी कोणकोणती औषधं आहेत ते स्वतः वापरतात. त्याचबरोबर वेगवेगळी विद्राव्य खतं असतील, वेगवेगळे ह्युमिकचे ड्रेंचिंग असतील, स्लरीचे ड्रेंचिंग असेल, तर इत्यंभूत माहिती आपल्याला सरांकडून घेत आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जे विक्री व्यवस्थापन आहे तर त्या गोष्टी आपल्याला सांगायचं आहे. एलपले बंधू म्हणून आहेत मंगेवाडीमध्ये, तिघेजण बंधू भाऊ आहेत, तिघे मिळून शेती करत असतात आणि चांगल्या पद्धतीने आणि प्रयोगशील शेती हे बघण्यासारखी अलमार मंगेवाडी गावामध्ये, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या भागामध्ये ते करत असतात. नमस्कार यात्रेस. नमस्ते. तर सुरुवातीला सांगा, ही जी कारल्याचा जो प्लॉट आहे, तर एकंदरीत कुठल्या व्हरायटीची तुम्ही लागवड केली आहे? आणि साधारण किती वर्षापासून तुम्ही शेती करता आणि त्याचबरोबर तुमची स्वतःची ओळख सांगा. माझं नाव विशाल चंद्रकांत एलपले, अच्छा. राहणार एलमार मंगेवाडी, हं, तालुका सांगोला. हं. मी गेले 5-7 वर्ष झाले शेती करतोय. अच्छा. पहिली द्राक्षे होती, द्राक्षे काढून आपण हे कारल्याचं स्ट्रक्चर म्हणजे द्राक्ष ह्या अच्छा. स्ट्रक्चरवर कारलं करतोय. हं. आपण पहिल्यापासूनच रोशन बीएसएफचं रोशन या व्हरायटीची लागवड केली. लागवड करतोय. अच्छा. हा. आता ही कारल्यामधली बीएसएफ रोशांची जी व्हरायटी आहे हा. त्याची लागवड केली आहे. हा. सुरुवातीला याच्यामध्ये द्राक्षाचा प्लॉट हा, होता. द्राक्षाचा होता. आता एकंदरीत हिची जी लागवड आहे कारल्याची, साधारण कुठल्या महिन्यामधली लागवड आहे आपली? ही आपली 26 जानेवारीची लागवड आहे. म्हणजे आज 2 जवळपास महिने पूर्ण 2 महिने झालेत. पूर्ण हा. झालेत. हं. आणि साधारण आतापर्यंत किती कटिंग झालेत? आता 3 झाले, तर आता चौथा आलाय. आता उद्या तोडायचा आहे. आता हे तोडावं लागतंय अच्छा. चौथ्या ह्याला. आता ही एकंदरीत आपण बघतो कारल्यात खूप चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालाय. हं. त्याचबरोबर पूर्णपणे जे ग्रीप आहे याला ते पूर्णपणे आपल्याला त्याच्या त्या ठिकाणी घेतलंय. तसं पाहायला गेलं कारले या पिकामध्ये सुद्धा वेगवेगळ्या किडी असतात, हं. रोग असतात. इन जनरल पाहायला गेलं तर मावा तुडतुडे असेल, फळमाशी असेल किंवा रोगामध्ये पाहायला गेलं भुरी असेल, डावणी मिल्ड्यू असेल, करपा असेल. तर एकंदरीत हे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तर इन जनरल शॉर्टमध्ये सांगा, की अशी कीड तुमच्या प्लॉटवरती तुम्हाला दिसली आणि त्या दिसता क्षणी तुम्ही ह्या औषधाचा स्प्रे घेतला, तर अशी कोणती औषधं आहेत की ते तुम्ही वापरले? आपण आता प्लॉट बोरी दिसल्यामुळे लगेच आपण ह्याच्या अखेरीशिवाय घेतलं. अच्छा. त्याच्यानंतर जरा थोडं हिरवं किडं दिसत होतं. हं. त्यासाठी लगेच बोरीसाठी आणि त्या तुडतुडीसाठी हं. कर्जत आणि ओलाला मारलं लगेच. अच्छा. त्यामुळे ते कमी आलं. अच्छा. हा, आणि आता एकंदरीत कारल्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठंतरी जे सेटिंग झालेले लहान कारले हं, असतात, हं. कुठेतरी थोडीशी पिवळे पडून आपल्याला ते मरतूक व्हायला लागलेले दिसून येतात. तर हे एकंदरीत काय प्रॉब्लेम आहे की त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? ते बोरीमुळेच दिसतंय. हं. त्यामुळे ते आपण आता घेतलाय स्प्रे, त्यामुळे कमी दिसाय. आता खाली दिसत होतं, हं. आता हे नवीन दिसत नाही. अच्छा. पहिलं दिसत होतं खाली इकडं पिवळं, हं, हं. वयात असं हं, हं. हे पिवळं दिसत होतं, पण आता इकडं पुढे जसं जाईल तसं ते स्प्रे घेतल्यामुळे दिसत नाही. हे पूर्णपणे ग्रेप घेतले हा, चांगल्या हा. पद्धतीने. आता एकंदरीत बघायला गेलं आपल्या प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग असेल आणि त्याचबरोबर सेटिंग सुद्धा आपल्याला चांगलं दिसून येत आहे. हं. तर एकंदरीत हे जे फ्लॉवरिंगचं सेटिंग होण्यासाठी असं काही कुठली उपाययोजना तुम्ही केली का? किंवा मधमाशीचा वावर जर वाढवायचा असेल, तर पेटी वगैरे ठेवली का? किंवा मधमाशी जर प्लॉटमध्ये येत असेल, तर असा कुठला स्प्रे वगैरे घेतला का तुम्ही? नाही, तसं काही घेतलं नाही अजून. हं. पण घ्यायचंय म्हणतोय ते आपण. MXB मोगरेलन आणि गुळ मारला, टाक गुळ, हं. त्याचा स्प्रे घेतला तर जरा बऱ्यापैकी फरक पडतोय म्हणते. अच्छा, म्हणजे बऱ्यापैकी मधमाशी आपल्या मधमाशी वापरात. आकर्षित होते त्यानं. अच्छा. आता एकंदरीत पाहायला गेलं सुरुवातीला बेसल डोस वगैरे भरला असेल. आता प्रत्येक बेडमध्ये शेणखत होय, असेल, भरलं. रासायनिक खत असेल, तर ते कोणकोणते भरले? आपण ह्याला शेणखत, हं. कोंबडी खत आणि मळी पहिल्यांदा डिपो मारून ठेवला होता कोजवाय, अच्छा. ते टाकलंय. हं. आणि त्यानंतर बेसल डोस एक टाकलाय 10-20, हं. बेन्सेल हे असलं अच्छा. सिलिकॉन हे. म्हणजे पूर्ण जे सूक्ष्म अन्नद्रव्य हा, असेल, हे, दुय्यम हा. अन्नद्रव्य असतील, रासायनिक खत आणि शेणखत हा, असेल किंवा त्याचबरोबर कोंबडी खत वगैरे हा, असेल, तर ते कोंबडी खत सगळं दिलं. आणि टाकलाय. त्याचबरोबर ज्यावेळेस आपला पूर्णपणे प्लॉट डेव्हलप झालेला असतो, सुरुवातीच्या स्टेज पासून ते शेवटच्या स्टेज पर्यंत सुद्धा आपल्याला जे पाणी व्यवस्थापन करावं लागतं, जे ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही करत असता. आणि त्याच्यामध्ये अशी कोणती विद्राव्य खतं वगैरे असतात, ह्युमिक ऍसिड असते, फुलविक ऍसिड असते, त्याचा काय वापर वगैरे केलाय का? फुलविक ऍसिड, हुमिक ऍसिड एकदा सोडलंय. आणि अच्छा. आता बऱ्यापैकी आता ह्या स्टेजला आपण ती कोरोमंडलच्या ग्रेड मिळते त्या 1 आणि 2. अच्छा, भाजीपाला वर्गीय हा, हा, पिकासाठी हा. खास. त्यासाठी खास भाजीपाल्यासाठी कोरोमंडलच्या ग्रेड आहे त्या हं. 1 आणि 2, त्याचाच वापर करतो. अच्छा, म्हणजे आतापर्यंत फक्त कोरोमंडलच्या ज्या 2 ग्रेड आहेत हा, ते हा, आणि ह्युमिक आणि हा. फुलविक ऍसिडचा वापर आणि केलाय. अधून मधून कॅल्शियम नायट्रेट, बोरान एवढं सोडतोय. मग त्याचा स्प्रे असेल किंवा ड्रिपच्या थ्रू सोडत असेल. नाही, ड्रिप नाही, ती ग्रेड आहे ती ड्रिप न सोडतो. अच्छा. हा, आता एकंदरीत पाहायला गेलं तुमचे 3 तोडे झालेत हा, 3 आणि तो. जर मार्केटचा जर विचार करायला गेलं तर तुम्ही ह्याचं जे विक्री व्यवस्थापन आहे, ते लोकल मार्केटला राहतं का बाहेर पाठवता नाही, मग? लोकलला आपण नाही पाठवू, बाहेर पुण्याला पाठवतो. अच्छा, जरा साधारण. पुण्याचं मार्केट बरं पडतं सगळ्यापेक्षा. अच्छा, पुण्याचं गुलटेकडी मार्केट हा, असेल. गुलटेकडी, मोशी दोन्हीला बी असतं बुवा. अच्छा, मग दर काय भेटला तुम्हाला? आता सुरुवातीला तोड्याला 42 मिळाला.
परत हे सण आल्यामुळे जरा थोडं हे झालं बाजार जरा डाऊन दिवस आला. आले थोडं मार्केट. अजून नाही म्हटलं तरी आपला हा प्लॉट साधारण 1-1.5-2 महिने हा सुद्धा 2 महिन्या पुढे चालतो. चालू शकतो. आता तसं उन्हामुळे थोडा येतो नाही 2 महिन्या पुढे चालतो. अच्छा, आता आता तसं पाहायला गेलं 2-3 तोडे झालेत आपले आणि तसं मार्केटचं सुद्धा ॲज अन ॲव्हरेज चांगला दर भेटायला लागला. हम्म. तर एकंदरीत हा प्लॉट तुम्हाला आतापर्यंत डेव्हलप करण्यासाठी साधारण खर्च किती आला आणि साधारण उत्पादन किती आलं? आता सध्या तर आतापर्यंतचा एक सगळं शेणखत मल्चिंग हे सगळं मिळून 80,000 खर्च आला. अच्छा, अजून इथनं पुढे काय थोडा होईल. अच्छा. हा. आता साधारण उत्पादन किती भेटेल तुम्हाला अंदाजित आता सुचतं? ते मार्केटच्या शिवाय जर हाय असं मार्केट राहिलं हं. तर माझ्या हिशोबाने 3-4 लाख रुपये भेटतील असं. अच्छा, हाय असं मार्केट राहील, वाढलं तर ते पुढे वाढलं, कमी झालं तर कमी होतील. अच्छा. आता तसं पाहायला गेलं आपल्या सांगोला भागामध्ये जास्त प्रमाणात डाळिंब या पिकाची लागवड हो करत डाळिंब असतो. आहे. पण मोस्टली तुम्ही भाजीपाला वर्गीय पिकाकडे का वळला आणि खरंच हे भाजीपाला वर्गीय पीक एकदम कमी दिवसामध्ये शॉर्ट हं, ड्युरेशन मध्ये हं, पैसा देणारं पीक असतं. कदाचित तुम्हाला हे कुठून तर प्रेरणा भेटली असेल. तर तुम्ही हं. कसं काय भाजीपाला वर्गीय पिकाकडे वळला? हे स्ट्रक्चर हे असल्यामुळे आपण जरा विचार केला ना, ह्या हं, दुसरं लावण्यापेक्षा म्हणलं ही वेलवर्गीय लावावं. हं. त्यापासून जरा हे होईल म्हणून आपण हे केलं. अच्छा. हं. तर हे एकंदरीत मंगेवाडी गावातील एलपले बंधू आहेत. तिघजण भाऊ-भाऊ असतात आणि खूप कष्टाने शेती फुलवतात. त्याच्यामध्ये भाजीपाला वर्गीय पिकामधले दोडका असेल, कारला असेल किंवा मिरच्या असतील आणि त्याचबरोबर पेरू या पिकाची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विक्रमशील उत्पादन या मंगेवाडी भागामध्ये घेत असतात. आणि शेतीमधूनच स्वतःच्या कुटुंबाचा असेल किंवा आजूबाजूच्या भागातलं अर्थकारण असेल ते मजबूत करण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे.